सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये ताडोबांदरी व्याघ्र प्रकल्पातील तारा वाघीण पिंजऱ्यातून चांदोलीच्या जंगलात दाखल करण्यात आलेली आहे। पाहूयात सविस्तर या बातमीमधून। ताडोबांदरी व्याघ्र प्रकल्पात असणाऱ्या या चंदा वाघिणीला आता चांदोलीच्या अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल करण्यात आले। सह्याद्रीतील तिचं नाव तारा ठेवण्यात आलं। महाराष्ट्रात व्याघ्र संवर्धनासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असून पर्यावरण, वन आणि हवामान बदल या मंत्रालयानं ताडोबा आणि पेंचमधील एकूण 8 वाघांच्या स्थलांतरणाला हिरवा कंदील दिल्यानंतर त्यातील पहिले यशस्वी मिशन ऑपरेशन तारा पार पडलं आहे। सुमारे 3 वर्षाची ही वाघीण NTCAच्या मार्गदर्शक तत्वानुसार ताडोबाच्या खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरित्या पकडण्यात आली असून तिचे सर्व वैद्यकीय तपास, फिटनेस चेक पूर्ण करून विशेष वाईल्डलाईफ ट्रान्सपोर्ट व्हेकलमध्ये सह्याद्रीकडे रवाना करण्यात आले आहे। सोनारली, चांदोली आणि एन्क्लोजरमध्ये तिला सॉफ्ट रिलीज करण्यात आलं असून पुढील काही दिवस तिचं व्यवहार निरीक्षण होणार आहे। यशस्वी ऑपरेशनमध्ये 1000 किलोमीटर सलग 27 तासांचा धडाकेबाज प्रवास करण्यात आला असून 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पकड मोहीम सुरू केली। केवळ 1 तासात वाघीण पिंजऱ्यात कागदपत्र व आरोग्य तपासण्या पूर्ण करत रात्री 10 वाजता तिला ताडोबाहून सह्याद्रीकडे मार्गस्थ करण्यात आलं आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून STR-04 या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले। या वाघिणीवरती वन विभागामार्फत 24/7 मॉनिटरिंग करण्यात येणार आहे। वाघिणीच्या गळ्यामध्ये रेडिओ कॉलर लावली असून सॅटेलाइट मार्फत आणि VHF मार्फत या वाघिणीचे मॉनिटरिंग करण्यात येणार आहे। ही वाघीण चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्गमुक्त करण्यात आली आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।